मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, 425508 पिनकोड नंबर, व्हॉट्सअप नंबर 9850015558. हाच माझा मोबाईल नंबर आहे, 9850015558. ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही. माझ्यामार्फत कोणीही मार्गदर्शन करत नाही. मला भेटायचं असेल तर अगोदर मोबाईल करावा आणि निघताना पुन्हा मोबाईल हवा असतो. पुष्कळशी लोक आदल्या दिवशी मोबाईल करतात आणि दुसऱ्या दिवशी त्यांना काही काम निघते आणि ते येऊ शकत नाही, पण मी अडकून पडतो. म्हणून येताना अवश्य मोबाईल करा, त्यांच्यासाठी मी हजर राहणार आहे. व्हिडिओ क्रमांक 613. हा व्हिडिओ जामनेर ते रावेरच्या रस्त्यावर होत आहे. सकाळी आपण जो व्हिडिओ केला तो गोदरीच्या रस्त्यावर जामनेरपासून. कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया. जळगावचे लीलाधर सोनवणे हे मात्र मला ज्या आता मागच्या व्हिडिओमध्येही निर्मलाबाईंचं स्मरण करणं राहून गेलं होतं. घाई गर्दीमध्ये विस्मरण होते, पण विस्मरण होणं या चुकीला माफी नाही, हे तितकंच खरं आहे. ते मला आठवण करून देतात. मी त्यांचं कौतुक करतो की ते जाणीवपूर्वक व्हिडिओ पाहतात आणि शेअर पण करतात. लीलाधर सोनवणे जळगावचे आहे. आत्मीयता आहे, श्रावणबाळ आहे. सोनवणे मेकॅनिक ते पण तसेच आहेत. राहुल पाटील तो पण श्रावणबाळ आहे, मोठे केमिकल इंजिनियर आहे. हे नेहमी मला आठवण करून देतात, स्मरण करून देतात असतात. वास्तविक अशी चूक होणे, या चुकीला क्षमा नसते हे मला माहीत आहे, पण कळत न कळत होते. वय 78, घाईगर्दी असते, पण घाईगर्दी असत असतानाच विस्मरण होणं हे उचित आणि योग्य नाही, हे पण मला माहीत आहे. क्षमा मागतो. पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करतो आणि आजच्या कार्याला सुरुवात करतो. आपण गोत्रीमध्ये प्रेमयोगाविषयी विषय घेतला होता, त्याविषयी मार्गदर्शन घेतलं होतं. पुष्कळसे प्रेमयोग सिद्धीत जातात, पुष्कळसे बहुसंख्याकाने मात्र प्रेमयोग हे यशस्वी होत नाही. प्रेमयोगाला नकार आहे असं काही नाही, परंतु आपण जुन्या परंपरा पाहिल्या, रीतिरिवाज पाहिले तर मुलीची जात ही दुसऱ्या कुळातच जात असते, त्याबद्दल वाद नाही. परंतु दुसरी मुलगी आपल्या कुळात येत असते, तो थोडासा प्रश्न निर्माण करणारा असतो. काही घराण्याच्या ज्या काही परंपरा असतात, रीतिरिवाज असतात, कुळाचार असतात, कुलदैवत असते, कुलदेवता असतात, याविषयी मात्र अनादर केला जातो आणि मग मात्र भोग सुरू होतात. भोग एवढे सुरू होतात की मनातील इच्छा तुम्हाला पूर्ण होताना दिसतात आणि होत नाही. याच्यामध्ये काय घडेल हे पण सांगता येत नाही. प्रश्नचिन्ह निर्माण करतो याच्याविषयी तुम्ही तुम्ही गंभीरतेने हा प्रश्न घ्यायला हवा. कारण की आपल्याला, आपण ज्या कुळामध्ये जन्म झाला आपला, जी कुळदेवता आपली आहे, ऋषिमुनी आपली देवते आहे आणि देवता असल्यानं देवता जे आहे, आता माझी कुळदेवी रेणुका माता आहे, माझे कुळदेवता हे खंडेराव आहे. या दोघांचं पूजन करणं अत्यंत आवश्यक आहे. याचे कुळाचार असतात, कुळदैवत असतात, सणवार व्रत वैकल्य असतात. आता हे करत असताना प्रथम मातापित्यांचं पूजन, प्रथम सासू सासऱ्याचं पूजन, नंतर या देवी देवतांचं पूजन, नंतर बाकीचे देवी देवता. परंतु वर्तमान स्थितीमध्ये आपण आजकाल बघायला गेले तर देवी देवतांचं पूजन करताना किंवा कुळदेवी कुळाचार तर कोणाला माहीतही नाही आहे. मी अनेकांच्या ठिकाणी गेलो, ते जानवेधारी असत असताना त्यांची देवी काही वेळेला मांसाहारी दाखवली जाते, जिला मांसाहाराचा नैवेद्य देत असतो. तिथे तरी कुठेतरी चुकत असते. बहुतांशी महालक्ष्मी जे आहे कोल्हापूरची, अनेकांची देवी आहे, कुलदेवता आहे. रेणुका देवीसुद्धा अनेकांची कुलदेवता आहे. मात्र हे जानवेधारी आहे दोघंही, म्हणजे
जे जन्म धारण करतात त्यांच्या बहुतांशी या देवी कुलदेवता आढळून येतात. आणि इतर जे आहे सर्वसामान्य लोक म्हणत नाही आपण, इतरत्र लोक आपण म्हणूया, समूह म्हणूया, त्यांच्या अनेक देवी देवता असतात. काही उंटावरची असते, काही मोरावरची असते, अशा पण आपण बघत असतो. काही राजस्थानच्या असतात, महाराष्ट्रात निवास असतो. काही पिढ्या इथे आल्या असता म्हणून त्या इथल्या महाराष्ट्रात येतात, परंतु खरी कुलदेवता त्यांची राजस्थानमध्ये असते. हे बघायला पाहिजे. आता ज्यांना माहिती नाही अशा इथे पण गोंधळ उडत असतो. म्हणून जाणकारकडून याची माहिती करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता मी एक सांगू इच्छितो, ज्यांची कुलदेवी रेणुकादेवी आणि महालक्ष्मी आहे, खंडेराव देवता आहे, ते इतर समाजातले असले तरी त्यांनी जानवत धारण करावं, कारण हे जानवधारी लोकांचीच कुलदेवी आहे, हे लक्षात घ्यावं. त्याचप्रमाणे सप्तशृंगी देवी पण आहे. आपली भवानी माता पण देवी आहे. अशा अनेक देवी देवता आहे. याच्या विपरीत ही चामुंडा माता पण देवी आहे. गुजराती समाजाच्या वेगवेगळ्या देवता आहेत. तर ह्या अशा देवी देवतांचा शोध घेणं अत्यंत आवश्यकच आहे. कारण आपण कोण आहोत, आपला समाज काय आहे आणि आपलं आचरण काय आहे, आपलं कुळाचार कोणता आहे, कुलदेवी कोणते आहे, सणवार कोणतं आहे. आता काही पूर्वापारपासून जे काही आपण बघतो तर अज्ञान होतं आणि त्यावेळेला तथाकथित काहींनी याच्याविषयी काही माहिती दिलेली नव्हती, म्हणून अपूर्णताही आहे. म्हणून त्याचा शोध घेणं आणि योग्य त्या देवी देवताचं पूजन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. परंतु वर्तमान स्थितीत काही वेळेला कुलदेवी माहिती आहे, कुलदेवता माहिती असताना इतरांचं पूजन नियमितपणे केलं जाते, हे मात्र चुकीचं आहे. काही वेळेला वर्षातून एकदा भेट दिली की झालं, संपलं असं नाही. कुलदेवी कुलदेवताचं रोजचं पूजन नियमित आहे. तसं मातापितांचं पूजन, सासू सासऱ्यांचं पूजन हे नियमित व्हायला हवे. नंतरच इतर कुठे पूजापाठ करायला हवं, ती सुरुवात करायला हवी. कारण आशीर्वादाशिवाय तुमचं पुढचं काम सुरू होत नाही, हे लक्षात घ्या. गणपतींनी मातापितांचे आशीर्वाद घेतले, भक्त पुंडलिकांनी मातापितांचे आशीर्वाद घेतले, नंतर कार्य सुरू केलं. म्हणून आशीर्वादाने कार्य सुरू केलं आपण तर ते यशस्वी जाते. आता 7.5 आता वर्तमान स्थितीत आपण जर बघायला गेले तर सिंह राशीला 7.5 आहे, धनु राशीला 7.5 आहे, ही ढय्या 7.5 आहे. बहुतेक लोक ढय्यासाठी 7.5कडे लक्ष देत नाही, परंतु गंभीरतेने लक्ष देण्याची गरज आहे. कारण बहुतांशी माझी जी पत्नी आहे स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना ढय्या 7.5 होती, त्यातच त्यांचं निधन झालं. माझ्या घराण्यामध्ये बहुतांशींचे निधन हे ढय्या 7.5 झालं. भावांचं पण निधन ढय्या 7.5 झालेलं 2 महिन्यानंतर. म्हणून ढय्या 7.5चा विसर कोणी पडू देऊ नये. त्याचप्रमाणे आज जर बघायला गेलं तर मेष राशी, मीन राशी आणि कुंभ राशीला 7.5 आहे. यांनी अत्यंत सांभाळून कार्य करायला हवं. कुंभ राशी आता निघते 7.5 मध्ये निघेल 2-4 महिन्यापुरते आणि पुन्हा कुंभ राशीला 7.5 येणार आहे, हे लक्षात घ्या. कारण शनी हा मेषमध्ये जाणार आहे आणि मेषमधून पुन्हा तो मीनमध्ये येणार आहे. मीनमध्ये आल्यावर कुंभ राशीला 7.5 लागणार आहे, हे आपण लक्षात घ्यावं. सावधानतेचा इशारा मी कुंभ राशीवाल्यांना देऊ शकतो. कारण कुंभ राशीचा आता शनी वक्री होईल, मार्गी होईल, पुन्हा वक्री होईल, मार्गी होईल, असं जेव्हा स्थित्यंतर चालत असेल तेव्हा 7.5 गेली, 7.5 आली, 7.5 गेली, 7.5 आली, असं होईल. यांचा कर्माचा हिशोब ह्याच्यामध्ये होणार आहे. ज्या वेळेला तुमची गाडी रिव्हर्समध्ये चालते तेव्हा धोक्यात असते, मार्गी असते तरी पण धोक्यातच असते. म्हणून कुंभ राशीने ज्याला कायद्याला धरून, म्हणजे संस्कृतीच्या कायद्याला धरून, कुळदेवी कुळाचाराच्या संस्काराला धरून त्यांनी आचरण ठेवायला पाहिजे, कार्य करायला पाहिजे. कारण मी जे सांगणार आहे तुमच्या फायद्यासाठी सांगतोय, तुमच्या हितासाठी सांगतोय, तुमच्या संरक्षणासाठी मी सांगतोय. मीन राशीलाही 7.5 आहे, ही मध्यमाची 7.5 आहे. ही मध्यमाची 7.5 असेल तर तो तुम्ही दुर्लक्ष करू नका. तुम्हाला सुख आहे त्याच वेळेला आराधना केलेली बरी असते, म्हणजे तुम्हाला दुःख येणार नाही, कष्ट येणार नाही. मीन राशींना मी हे सांगू इच्छितो, मार्गदर्शन करू इच्छितो.
मेष राशीने जरा सावधानतेचा इशारा देतो. मेष राशींना सुरुवातीच्या 7:30 तर सुरू झालेलीच आहे. आता मध्यमा 7:30 सुरू होईल. मेष राशीचा स्वामी मंगळ असतो आणि 7:30चा स्वामी शनी असतो. हे दोघं बलाढ्य शत्रू एकमेकाचे आहे. त्यामुळे हानीचे प्रकार, दुःखाचे प्रकार, संकटाचे प्रकार, समस्याचे प्रकार, हानीचे प्रकार जास्त प्रमाणात होत असतात. म्हणून लक्षात ठेवायला हवं. मेष राशीने अगदी सावधानपूर्वक कार्य करण्याची गरज आहे. सिंह राशीचा स्वामी रवी असतो आणि शनी हा 7:30चा स्वामी असतो. हे मी सांगितलेलं आहे. यांना पण त्रासदायक, कष्टदायक 7:30 जात असते आणि शनी रवी जेव्हा येतो तेव्हा कुयोग निर्माण होतो. त्यावेळेला वाढवडिलांना त्रास जास्त अधिक होतो. ऑपरेशन असते तर जटिल ऑपरेशन होतात आणि दीर्घकालीन संत चालणारे विकार होण्याची संभावना असते. सिंह राशीला मात्र गुरु उत्तम आहे. गुरुची पावलं उत्तम पडणार आहे. इतरत्र पण ग्रहांचा पाठिंबा, ग्रहांचा आलेख त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहे. म्हणून 7:30 ही थोडीशी सौम्य गतीने होणार आहे. पण सिंहराशीने जर प्रामाणिकपणे राहिलं, कारण सिंहराशी मुळात सत्यवादी राशी आहे. सूर्यप्रकाश हा स्वच्छ असतो. सूर्यनारायण हा प्रमुख आद्यग्रह असतो आणि रवी हा राज्यग्रह असतो आणि म्हणून सिंहराशीचे लोक त्याप्रमाणे वागत असतात. त्यांनी सत्याचा मार्ग सोडू नये. सत्य अगदी म्हणजे वागावं आणि सत्य आचरण ठेवावं. कोणी तुमचं काही मनात भटकत असेल किंवा चुकीचे मित्रपरिवार असते याच्यापासून तुम्ही दूर जावं. आणि मी सिंहराशीला सांगू इच्छितो, त्याचप्रमाणे धनुराशीलाही माझी सांगण्याची इच्छा आहे. कारण धनुराशीला पण ढय्या 7:30 आहे. यांनी कधीही आता जे आहे आपले जे बरोबरीचे आहे यांच्याशीच दोस्ती किंवा मैत्री संबंध ठेवायला हवे. आता खालच्याशी मैत्री संबंध ठेवू नये असं माझा म्हणण्याचा उद्देश नाही. विचाराचे खालचे नको हे लक्षात घ्यायला पाहिजे. काही गोष्टी घालतात की आपल्याकडनं तर सतत मदत घेत असतात, त्यांच्याकडून आपल्याला मदत येत नाही आणि आपण जेव्हा मदताची जरुरी असते तेव्हा ते पळून जातात. असे लोक आपण पाहिलेले आहे. म्हणून यांच्यापासून सावध राहण्याचे एक आहे. माणसं ओळखायला हे चुकत असतात. धनुराशीचे लोक चुकतात, त्याचप्रमाणे सिंहराशीचे लोक चुकतात, मकर राशीचे लोक चुकतात, मीन राशीचे लोक चुकतात, कुंभ राशीचे लोक चुकतात. या 4-5 राशी उत्तम आहे, परंतु माणसं पारखण्यात त्यांची मोठी चूक होते आणि अपरित नुकसान होण्याची भीती असते. नुकसान होऊन देखील यांना काही काळ तसाच भोगावा लागतो. नाही मग शेवटी समजूता करून जीवन जगावं लागतं. त्या जीवनाच्या अंतापर्यंत मी अनेक जण अशी पाहिले आहे की त्यांचा प्राण जातो आहे आणि त्यांच्या प्राण जाण्याच्याच वेळेला त्यांना नेमकी ही गोष्ट आठवते आणि मग तो तडफडून प्राण जातो, जीव जातो. त्यावेळेला यातना मी अनेकांच्या बघितलेल्या आहे. तो यातनामय जीवनाचा अंतिम प्रवास फार कष्टदायक असतो. आता काही वेळेला काय असतं की जसं कराल तसं आपल्याला नशिबी येते, हे पण तितकंच गोष्ट आहे. मी अनेकांच्या गोष्टीत पाहतो. परंतु आता एखाद्या वेळेस एखाद्या मुलाने वडिलांची सेवा केलेली आहे म्हणून त्याला तो त्याच्या मुलामार्फत भोगावा लागतो. तर त्यावेळेला त्याला जी मुलं आहेत त्याने मात्र असं भोगू नये, त्या वडिलांची सेवाच करावी. कारण तुम्ही त्याचप्रमाणे वागायला तर मग तुमची पिढी त्याचप्रमाणे तुमच्याशी वागेल. म्हणून हे परंपरा सुरू होईल. याच्यासाठी परंपरा हे खंडित करणं नव्या पिढीचं काम आहे. वडिलांना आपल्याला त्रास दिला तरी चालेल, परंतु आपण त्यांची सेवा करावी, चाकरी करावी, त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण कराव्या. म्हणजे तुमची मुलं त्याप्रमाणे होणार नाही आणि वंश परंपरा ही खंडित होईल. हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. आता काही ठिकाणी असे असतात, काही निर्व्यसनी लोक असतात, पाणीसुद्धा शुद्ध पितात, आहारसुद्धा शुद्ध पितात आणि अघटित रोग होतो की त्याला औषधसुद्धा मिळेल असं होते. असं का असते तर हा कर्मदोष असतो. आपण जे कर्म केलेले असतात कळत न कळत दुःख आणि काही भयंकर महाभयंकर असे जे असतात त्याचे परिणाम होत असतात. ज्योतिषशास्त्रामध्ये रोगाने जे आजार होतात असं जवळपास नाहीच आहे. मला तरी काही आढळलेलं नाही. कर्मामुळेच दोष होतात. माझे वडील वैद्य होते, वैद्यराज होते. त्यांच्या हातून एकही मृत्यू झाला नाही. त्यांनी जीवन आयुष्यात एकही औषध घेतलेलं नाही आणि त्यांचा शांतपणे मृत्यू झालेला मी बघितलेला आहे. पण तो त्यांचा मृत्यू 7:30 झालेला होता, मोठ्या 7:30 झालेला होता. असं असताना याच ठिकाणी आपल्याला सांगावंसं वाटते की काही अखाद्य पदार्थ असतात ते खायचे नसतात. त्याच्याविषयी ज्योतिषशास्त्राचा विचार अवश्य घ्यायला पाहिजे, वैद्यकशास्त्राचा विचार अवश्य घ्यायला पाहिजे. हे जे ॲलोपॅथी शास्त्र आहे याच्यामध्ये डॉक्टर सांगतात तुम्ही काही खा, काही करा, हे असं नसते.
काही चुकीची पायंडं मला पण आढळून येतात. बाळंतपणामध्ये लेकरू झालं, बाळ झालं की मग 6 महिने पाणी बंद करतात आणि 6 महिने पिण्याचं पाणी बंद करत असताना मग ते बाळ कृश होते. त्याचं आयुष्य निश्चितच कमी होणार आहे. कारण की आपल्या याच्यामध्ये जर पाहायला गेले तर 70% पाणी आहे. पाण्याला पुरवठा करणं आपल्याला काम आहे, परंतु डॉक्टर सांगतात आणि पेशंट ऐकतो. आता आम्ही तर आमच्या मुलांना सहजही पाजलं होतं, पाणी पाजलं होतं आणि शेवटपासून माझी मुलं निरोगी आहे. परंतु आपण जर या ठिकाणी बघितलं तर माझी मुलं मात्र त्याप्रमाणे वागत नाही. हे खेदजनक आहे. हेच आपल्याला या ठिकाणी पाहायला हवं, परंतु ऐकत नाही. तसं काही जखम झाली, काही झाली, टेंगूळ आलं, मुकामार बसला तर सहज डॉक्टर लोक बर्फाने शेकायला सांगतात. परंतु माझे वडील हे गरम पाण्याचा शेक सांगत होते, गरम पाण्यात पाय बुडवा असं सांगत होते. कारण की रक्त हे चलनवलन झालं पाहिजे. त्याच्यात रक्त चलनवलन झालं की तिथे जखम, तर जिथे जखम आहे, जिथे मार आहे, तिथे चांगलं रक्त धावून जाईल, पेशी तिथे निर्माण चांगले होतील, असा त्यांचा उद्देश असायचा. आणि त्याचप्रमाणे आम्ही आजही वागतो आणि आजही तंदुरुस्त आहे. मला ब्लड प्रेशर नाही आहे, मला डायबिटीज पण नाही आहे, माझे डोळे अजूनही चांगले आहे, माझा मेंदू पण अजून चांगला आहे, विद्या पण अजून चांगली आहे, बुद्धी पण अजून चांगली आहे. शारीरिक व्यथा मला कोणतीही नाही आहे. परंतु वयोमानाने जो थकवा असतो तो येणारच आहे. तो 1-2-4 आठवड्याने येतो किंवा नाही येत असंही होतं. कारण कामाचा व्यापही भरपूर आहे मला, हे या ठिकाणी लक्षात घ्यावं. आणि मी एकटा राहिलो. माझ्या पत्नीचं निधन झालं. माझ्या पत्नीचं निधनही 7.5च्याच योगात झालं, हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. एकंदरीत मला सांगण्याचा हेतू आहे की आपण जे कर्म करतो त्या कर्माकडे आपण पाहायला पाहिजे. आपल्याला सुखी जीवन पाहायचं असेल, संपन्न जीवन पाहायचं असेल, तर आपल्याला सर्व सुख समाधान प्राप्त व्हायचं असेल, आपल्या इच्छा पूर्ण करायच्या असेल, तर आपण आपले कर्म चांगले ठेवायला हवे. माझं काय होतं आहे, कोण काय करते आहे, ज्यांना ज्ञान नाही ते पण तुम्हाला मार्गदर्शन करता आणि तुम्ही ऐकता. खरं मार्गदर्शन करणारे या जगामध्ये फक्त आई वडिलाशिवाय कोणीही नाही आणि सुनबाईंना सासू सासऱ्याशिवाय कोणीही नाही. कारण सुनांचे हे जे कुळ आहे ते बदलत असते, त्यांचे देवी देवता बदलत असते, त्यांचं गोत्रसुद्धा बदलत असते, हे लक्षात घ्यावं असं ते. म्हणून बाहेरचं त्यांना काहीही करता येत नाही, करू नये, करायचं नाही. त्यावर पाबंदी आहे, संपलं तिथलं जीवन. ज्या वेळेला शुभमंगल सावधान हा जो शब्द म्हटला जातो की तुम्ही मंगलतेकडे जात आहात, पण जे मागचे आहे ते मागचं सोडा, त्याविषयी सावधान राहा, हा त्या शब्दाचा अर्थ असतो. हेच समजून घ्यायला हवं. स्त्रियांच्या बाबतीत माहेरच्या ज्या काही कुळदेवी, कुळाचार किंवा परंपरा किंवा काही महाराजांचे पूजन गिजन असेल ते सर्वतः तुम्ही सासरी आणता कामा नये. त्याचं पूजन सासरी चालणार नाही. आणि जर तुम्ही केलं तर मग तुम्ही आहे आणि कर्माचा हिशोब आहे, हे मात्र तुम्ही लक्षात ठेवायला हवं. मी तुम्हाला हे काही दंडक देत नाही, शिक्षा देत नाही आहे. मी हे तुमच्या फायद्यासाठी, तुमच्या लाभासाठी, तुमच्या भाग्यासाठी, तुमच्या लोभासाठी, तुमचं जीवन सुरक्षित होऊन आणि तुम्ही सुखात व्हावं हा आमचा हेतू असतो. कारण कुळदेवता आणि कुळदेवीच्या याच्याशिवाय पर्याय कुठलाही नाही. ब्रह्मा विष्णू महेश हे जरी 3 देव मोठे असले, परंतु कुळदेवी आणि कुळदेवतापेक्षा ते मोठे कदापिही नाही. हे स्पष्टपणे सांगण्याचाच हा व्हिडिओ मी तुम्हाला याद्वारे सांगत आहे. म्हणून आपण ज्या वेळेला लग्न समारंभाच्या वेळेला, मौंजबंधनाच्या वेळेला किंवा इतरत्र मोठ्या पूजा असतात, मंगलपूजा असतात, त्यावेळेला खानदेशात रोटपूजा असते, त्याच वेळेला आपण श्रीसप्तमी असते, त्याच वेळेला आपण बघायला खंडेरावच्या एक नवरात्रसुद्धा खंडेरावचं असते, चंपाषष्ठीसुद्धा हे खंडेरावचीच असते. त्यावेळेला वांगं भरीत सुरू होते, भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. हे सर्व त्यावेळेला नैवेद्याचा आकार-ओकारसुद्धा हात आहे. काही वेळेला काय असते, गरिबी असते, काही सणवार होत नाही आणि मग पिढी अशी जाते. परंतु जे परंपरागत आपल्याला माहिती आहे अशी देवी देवताचं पुनरुत्थान करून आपण ते सुरू करायला हवे. एखाद्याकडे महालक्ष्मी असतात, त्यांनी महालक्ष्मी सुरू करायला पाहिजे. रोट असतात, त्यांनी रोटसुद्धा सुरू करायला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये सुरू करण्यामध्ये काही वावगं नाही, परंतु सुरू करून तुम्हाला श्रीमंती मिळालेली आहे, तुम्हाला घर मोठे मोठे मिळालेले आहे, संसार तुमचा सुखाचा झाला आहे.
मग तुम्ही वाडवडिलांच्या परंपरागत ज्या पूजा आहे तुम्ही का सुरू करत नाही? त्या सुरू करणं अत्यंत महत्त्वाचं काम आहे आणि त्याच्यातूनच तुमचा उदय होणार आहे, वंशाची प्रगती होणार आहे, वंश वाढणार आहे आणि तुमचे नाव कीर्तीसुद्धा होणार आहे आणि वाडवडिलांचा आशीर्वाद, पूर्वजांचा आशीर्वाद तुम्हाला लाभणार आहे आणि यासोबत देवी देवतांचा आशीर्वाद तुम्हाला त्यासोबत लाभणारच आहे. हे तर वेगळं सांगायलाच नको. म्हणून एक सांगायचं वाटतं की ज्या काही थांबलेल्या विधी आहे, थांबलेले कुळाचार आहे, थांबलेले काही रीतिरिवाज आहे ते पुनश्च सुरू आपण करायला हवं. त्याला रोकथाम जास्त दिवस देऊ नये. तुम्हाला माहिती आहे ना आणि तुम्ही सशक्त आहे ना, इतरांना तुम्ही कामाला वेळ देतात. इतर कामाला वेळ देत असताना आता हे काही सांगतो, मर्तिकाच्या वेळेला आता वर्तमान स्थितीमध्ये एक शिष्टाचार सुरू झालेला आहे. तुम्ही त्याच दिवशी तुम्ही अस्थि गोळा करायची किंवा दुसऱ्या दिवशी करायचे आणि विसर्जन करायचं आणि कामाला उद्योगाला लागायचं. काहींनी तिसऱ्या दिवशी अस्थि गोळा करायचे, मग संपलं, काही करायचं नाही. हा एकदम मूर्खपणा आहे. ज्या वाडवडिलांनी तुम्हाला 20 वर्ष, 25 वर्ष, 40 वर्ष वागवलेलं आहे, मोठं केलेलं आहे, संपत्ती तुम्हाला दिलेली आहे, लाखोंना दिली आहे, काही करोडोंना दिलं आहे, काहींना अब्जावधी दिलेली आहे, जन्म दिलेला आहे, एका गावाची किंमत लाखो करोडो रुपये आहे. असं असताना तुम्ही त्यांचं क्रियाकर्मांतराला वेळ न देणं म्हणजे हे तुम्हाला भोगाला प्राप्त होणार आहे, निश्चितच भोगाला प्राप्त होणार आहे. त्यांचा शेवटचा आत्मा जो आहे तो सुखी राहायला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही सुट्टी घ्यायला पाहिजे. त्याच्यासाठी तुमचे कारखाने गिरखाने उद्योग व्यवसाय असेल तर ते पण बंद ठेवायला पाहिजे. कारण काहीतरी तर तुम्ही मनाला काही वाटून घ्यायला पाहिजे. आता काही वेळेला काय होतं की सगळं झाल्यावर मग वर्षभरात कोणी करते नाही करत. वास्तविक पाहता प्रत्येक महिन्याचं जी तिथी असेल त्या तिथीला श्राद्ध होणे अत्यंत गरजेचं आहे, पण तुम्ही करत नाही. त्यामुळे भोग नशिबी येतातच आणि त्याच्याकडे तुमचं लक्ष नसते. का हो असं काय झालं, मग उलटापालट झाल्यावर मग ते सुलटं कधीच होत नाही. हे पण मर्तिकाच्या बाबतीत तुम्ही लक्षात घ्यायला हवं. मर्तिकांचं जे काही आपले पूर्वज आहे त्यांच्या एकत्र बसून आठवण करायला हवी. माझी आई अशी होती, माझे आजोबा असे होते, माझे वडील असे होते, ते किती प्रामाणिक होते, कोणाची पैसे ठेवले नाही, कीर्तिमान होते. त्यांनी आम्हाला गरिबीतून मोठं केलं, शिक्षण केलं, आम्हाला नोकरी लावली, आमचे लग्न यावं करून दिले. अशा ज्यांचे काही देशसेवा करत होते, समाजसेवा करत होते. त्यांनी अमुक ठिकाणी देणगी दिली होती, अमुक ठिकाणी त्यांनी भोजन केले होते, अमुक ठिकाणी त्यांनी कुळदेवतेचं पूजन केलेलं होतं, समारंभ केला होता, अनेक ठिकाणी मुलांना त्यांनी शिक्षण दिलं होतं, त्यांनी बक्षिशी दिली होती. अशा ज्या त्यांच्या काही आठवणी आहेत त्या आपण सामूहिकरित्या घरात बसून एका ठिकाणी जेवण करून जेवता जेवता म्हणा की गप्पा गोष्टी करामध्ये त्यांचं स्मरण करणं अत्यंत आवश्यक आहे. परंतु आजकाल स्मरण करत तर एखाद्या महाराजाचं स्मरण करत बसतात, एखाद्याच्या महाराजाची कॅसेट दिवस आणि रात्र लावत असतात आणि वाडवडिलांची कोणीच लावत नाही. आता माझ्या बाबतीत म्हणाल गेलं तर मी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांची आरती केलेली आहे, त्यांचं भजनसुद्धा केलेलं आहे. वाडवडिलांचं नामस्मरणसुद्धा माझे नेहमी असते, पूजन असते. कारण मला इतरत्र जे संस्कारित आहे आपण लोक आणि जे नीतिनियम आपल्याला घालून दिले त्या नियमाप्रमाणे चालणं आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. त्याच्याचमुळे आपल्याला यश मिळणार आहे, कीर्ती मिळणार आहे, संपन्न होणार आहे, आपल्या मनातील इच्छा पूर्ण होणार आहे. असो आजचा व्हिडिओ या ठिकाणी समापन करूया. पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर इतरांना शेअर करा. शेअर करून त्यांना माहिती मिळेल, त्यांना पुण्याचा लाभ मिळेल, तुम्हालाही पुण्याचा लाभ मिळेल आणि मला तुमच्यापासून समाधान प्राप्त होईल. यंत्रसिद्धी वाटपाचं कार्य सुरू झालं आहे. त्यांना हवं आहे त्यांनी संपर्क साधावा. मला प्रत्यक्ष भेटायचं असेल तर मोबाईल करूनच यावं. मी रावेर रेल्वे स्टेशनपासून 2-2.5 किलोमीटर आहे. बस स्टेशनपासून 5 किलोमीटर अंतरावर, बस स्टँडपासून 5 मिनटाच्या अंतरावर आहे. जळगावपासून 60-65 किलोमीटरच्या अंतरावर आहे. भुसावळ रेल्वे स्टेशनपासून 35 किलोमीटरच्या अंतरावर आहे. बराटपूरपासून 20 किलोमीटरच्या अंतरावर आहे. सराफ बाजार लक्ष्मीनारायण मंदिरची मागची बाजू माझी आहे. लक्ष्मीनारायण अलंकार ज्वेलरच्या बाजूला लक्ष्मीनारायण मंदिर आहे. विक्रम ज्वेलरच्या समोर लक्ष्मीनारायण मंदिर आहे. यात आपण कोणालाही विचारलं तरी आपण येऊ शकता. अगोदर मोबाईल करा आणि बघा. तुमचं स्वागत केव्हाही आहे. व्हॉट्सॲपद्वारे मार्गदर्शन सुरू झालेलं आहे. परंतु प्रत्यक्ष असले आणि त्यांच्याला काही पूजा सामग्री द्यायची असेल तर आम्ही आमच्या कार्यालयातून विनामूल्य ती पूजा सामग्री देत असतो.
याचं कुठलंही मूल्य आम्ही घेत नाही. ज्यांना यंत्रसिद्धी हवी आहे त्यांचंही आम्ही कुठेही दक्षिणा किंवा मूल्य घेत नाही. असो, आजचा कार्याला इथेच विराम.